नमस्कार मित्रमैत्रिणींनो, जर तुम्हाला आपल्या चॅनलवरच्या कथा आवडत असतील तर लाईक करत जात जा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची घंटी दाबा आणि ऑलवर सेट करा. म्हणजे जेव्हा जेव्हा मी नवीन व्हिडिओ किंवा कोणतीही नवीन पोस्ट अपलोड करेन तेव्हा ती सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल. धन्यवाद. तर वळूया आपल्या कथेच्या पुढच्या भागाकडे. जिनू प्रिन्सेस, चला आपण लंच करूया, आशू बोलली. पप्पा, आम्हाला इथे बोर झालंय, थोडं बाहेर फिरवून आणा ना. लंच नंतर करू मासी, जिनू बोलला. ओके चला, कुठे जाऊया, अमितने विचारलं. अरे पप्पा कशाला हवे आहेत तुम्हाला, मासी आहे ना. चला आपण बाहेर फिरून येऊ. असंही आता आपलं इथे काहीच काम नाही आहे. त्या दोघांना प्रायव्हसी मिळू दे थोडी, आशू एक कटाक्ष जानूवर टाकत बोलली. तसा अमित मात्र गालात हसला, पण जानू मात्र डोळे बारीक करून तिच्याकडे पाहू लागली. आता पुढे. ओके मासी, लेट्स गो, जिनू बोलला. तसं आशूने मात्र एकदा जानूकडे हसून पाहिलं आणि ती दोन्ही मुलांना घेऊन बाहेर गेली. त्या वॉर्डमध्ये ज्या नर्स होत्या त्यांना पण अमितने थोड्या वेळासाठी बाहेर जायला सांगितलं. आता त्या रूममध्ये फक्त जानू आणि अमित होते. तो आता तिच्या जवळ येऊन बसला होता. सो फिलिंग बेटर नाव, त्याने विचारलं. पण तिने मात्र नाक मुरडलं आणि ती दुसरीकडे पाहू लागली. त्याला वाटलं होतं की आता तिचा राग गेला असेल, पण नाही, अजून मॅडम रागातच होत्या. सकाळी तो तिला न सांगता एकटं सोडून गेला होता, त्याचा राग पुन्हा काढत होती ती त्याच्यावर. जान, सॉरी बोलून झालंय ना माझं, तरी रागावतेस माझ्यावर, दिस इज नॉट फेअर डिअर, तो क्यूट फेस करत बोलला, पण तरी ती रागातच होती. बरं मग तू सांग, मी काय करू म्हणजे तुझा राग जाईल, प्लीज बोल ना माझ्याशी, तो बोलला. पण तरी तिने त्याच्याकडे पाहिलं नाही. जान, आय एम सॉरी ना, तो कानाला हात धरून एकदम तोंड बारीक करत बोलला. तसं आता तिला हसायला आलं. मीत, प्लीज हे असं लहान मुलांसारखं नका करू, ती त्याचे ते कानांवर असणारे हात खाली घेत बोलली. तसा तो हसला. म्हणजे तू मला माफ केलंस ना, त्याने विचारलं. मी काही तुमच्यावर रागावले नव्हते, ती बोलली. मग हे काय होतं, त्याने विचारलं. ते तर असंच तुम्हाला छळत होते, ती तोंडावर हात ठेवून हसून बोलली. तसा तो डोळे बारीक करून तिच्याकडे पाहू लागला. असंच, थांब तू जरा, एकदा आपल्या घरी आलीस ना की मग बघच तू, ह्याच्यापेक्षा जास्त तुला छळतो की नाही, तो बोलला. तशी तिने लाजून उशी तोंडावर धरली. बास, आता इतकं नको लाजू की माझा जीव जायचा, तो बोलला. तसं तिने पटकन त्याच्या ओठांवर हात ठेवला. ह्या जीव जायच्या गोष्टी करायच्याच आहेत का, काहीच वाटत नाही का तुम्हाला, ती चिडून बोलली. आय एम सॉरी जान, तो हसून बोलला. तशी ती त्याच्या कुशीत शिरली. मीत, थँक्यू सो मच, ती बोलली. थँक्यू फॉर व्हॉट, त्याने विचारलं. तुम्ही आज मॉम आणि डॅडना इथे घेऊन आलात, मी खूप म्हणजे खूप खुश आहे मीत. आज आपली फॅमिली पूर्ण झाली. ज्या दिवसाची मी वाट पाहत होते तो दिवस शेवटी आज आलाच. आणि जिनू प्रिन्सेसला त्यांचे आजी आजोबा भेटले, जानू भावूक होत बोलली. हे सगळं तुझंच होतं, जे आज पुन्हा एकदा नव्याने तुला मिळालंय, बास, तो बोलला. तशी हसली ती. आय लव्ह यू, ती बोलली. आय लव्ह यू टू स्वीट हार्ट, तो तिच्या डोक्यावर ओठ टेकवत बोलला. तशी तिने तिची मिठी अजूनच घट्ट केली. बाय द वे, मगाशी उशी का फेकली होतीस माझ्यावर, त्याने विचारलं. तशी पुन्हा ती लाजली. अगं काय झालं लाजायला, त्याने विचारलं. ती उशी तुमच्यावर नाही तर आशूच्या अंगावर फेकली होती मी, तिने सांगितलं. अच्छा, का, त्याने विचारलं. ती फार छळते मला, जानू तोंड बारीक करत बोलली. काय छळलं तिने, त्याने विचारलं. काही नाही, ती लाजून बोलली. जान, तू सांगतेस का, नाहीतर मला आशूलाच विचारावं लागेल की बाई काय छळतेस तू माझ्या बायकोला, हे चालणार नाही हां, अमित मुद्दाम बोलला. तशी हसली ती. मीत, तुम्ही पण ना, नको, तिला नका विचारू, ती थोडं लाजत बोलली. मग तू सांग, त्याने मिश्किलपणे विचारलं. बरं ते जाऊ द्या मीत, मी मॉमला सांगितलं की मला आपल्या घरी घेऊन चला, पण तुम्हाला माहीत आहे
त्यावर मॉम काय बोलल्या तिने विचारलं. काय बोलली मॉम त्याने विचारलं. त्या बोलल्या की आत्ता तुम्ही मला आपल्या घरी घेऊन जाल ना, ते माप ओलांडूनच. जानू लाजून बोलली. म्हणजे त्याने न समजून विचारलं. म्हणजे हे की त्या आपलं पुन्हा लग्न लावून देणार आहेत. जानू बोलली तसा अमित तिच्याकडे पाहतच राहिला. पण आपलं तर लग्न झालेलं आहे ना, मग पुन्हा का त्याने विचारलं. तशी ती आता त्याच्या मिठीतून थोडी बाजूला झाली. मीत, तुम्ही विसरताय, आपलं डिवोर्स झालेलं आहे. आपण डिवोर्स पेपर्स साईन केलेले आहेत. आय एम सॉरी मीत, पण मला नाईलाजाने ते पेपर्स साईन करावे लागले होते. ती खाली मान घालून बोलली तसं त्याला सगळं लक्षात आलं. तुझा नाईलाज होता जान, पण माझा नव्हता. मी कधीच तुला स्वतःपासून दूर केलं नव्हतं. शरीराने तू भले माझ्या जवळ नव्हतीस, पण माझ्या हृदयात फक्त तूच होतीस. भले त्या कटू आठवणी बनून मी तुझा कितीही तिरस्कार करत असलो तरी तुझ्यावर असणारं प्रेम तीळ मात्र कमी झालेलं नव्हतं माझं. आणि म्हणूनच कदाचित त्या डिवोर्स पेपर्सवर सह्या करायची कधी हिंमतच झाली नाही माझी. आजही ते पेपर्स माझ्या कपाटात तसेच्या तसे आहेत. अमित बोलला, पण जानू मात्र त्याच्याकडे आवासून पाहू लागली. काय? पण मॉम म्हणत होत्या की सगळे पेपर्स कोर्टात सबमिट झालेले आहेत, तिने आश्चर्याने विचारलं. हो, कारण तिला तसंच सांगितलं होतं, पण खरं असं काहीच घडलं नव्हतं. मी डिवोर्स पेपर्सवर सह्या केलेल्याच नाही आहेत, तो बोलला. तशी ती त्याच्या गळ्यात पडून हमसून रडू लागली. पुन्हा एकदा तिला त्याचं तिच्यावर असलेल्या निस्सीम प्रेमाची प्रचिती आली होती. जान, बाद झालं राणी, अजून किती रडशील, शांत हो, तो बोलला. कारण मॅडमच्या डोळ्यांतील अश्रू थांबतच नव्हते. बघ, नाक किती लाल झाले रडून रडून, शांत हो आता, तो तिच्या नाकाला पकडून बोलला. तसं तिने हसून त्याचा हात झटकला. आय लव्ह यू, ती त्याच्या छातीवर डोकं ठेवून बोलली. आता रडायची थांबली होती ती, पण त्याने मात्र हसून तिच्या डोक्यावरून हात फिरवला. मी आय लव्ह यू म्हणाले तुम्हाला, तुम्ही काहीच बोलणार नाहीत का, तिने नाक फुगवून विचारलं. तसं त्याला तिचा रोग कळला आणि तो पुन्हा हसू लागला. येस, आय लव्ह यू टू, तो बोलला. तशी हसली ती. मीत, आपला डिवोर्स तर झालेलाच नाही, मग मॉम म्हणत होत्या तसं पुन्हा लग्न करण्याची काहीच गरज नाही आहे ना, तिने विचारलं. का गरज नाही आहे? मॉमला हे कुठे माहीत आहे की आपला डिवोर्स नाही झाला आहे, तो बोलला. म्हणजे पुन्हा लग्न करायचं आपण, तिने विचारलं. हो, पुन्हा लग्न करायचं आपण. माझी बायको आमच्या पहिल्या लग्नात खुश नव्हती, जबरदस्ती ह्या लग्नासाठी तयार झाली होती, म्हणून आत्ता तिच्या दुसऱ्या लग्नात मला तिला खुश पाहायचं आहे. तिच्या डोळ्यात माझ्यासाठी असलेलं प्रेम, माझ्याप्रती असलेली ओढ पाहायची आहे मला. तिने पहिल्या लग्नात जे मिस केले होते ते सगळे क्षण आमच्या ह्या लग्नात एन्जॉय करावे असं वाटतं मला. आर यू रेडी फॉर दिस, त्याने विचारलं. त्याने पाहिलं होतं तिच्या डोळ्यात. तिला किती आनंद झाला होता हे सांगताना की त्यांचं पुन्हा लग्न होणार आहे, आणि तो आनंद त्याला तिच्यापासून हिरावून घ्यायचा नव्हता. म्हणून जरी त्यांचा डिवोर्स झाला नसला तरीही तो होऊ देणार होता त्यांचं पुन्हा लग्न. येस येस, तिने भरल्या डोळ्यांनी त्याला संमती दिली आणि स्वतःला त्याच्या मिठीत झोकून दिलं. हॅपी, त्याने हसून विचारलं. पण ह्या वेळेला तिने त्याच्या मिठीतच होमध्ये मान हलवली. सो मच हॅपी मीत, ती बोलली. खुश तर होणारच होती ती, कारण त्यांचं लग्न कोणत्या परिस्थितीत झालं होतं ते तर तिला देखील माहीत होतं. किती किती स्वप्न पाहिली होती तिने तिच्या मीतसोबत लग्नाची, आणि घडलं काहीतरी वेगळंच होतं. त्यावेळी खरंच काहीच एन्जॉय नव्हती करू शकली होती ती, पण आत्ता तिला ते सगळं अनुभवायचं होतं. त्याच्यासोबत पुन्हा एकदा लग्नगाठ बांधायची होती. मॅडम, आता असंच मिठीतच राहायचं आहे की मग जेवायचं सुद्धा आहे, त्याने विचारलं. तशी कधीपासून त्याच्या मिठीत विसावलेली ती भानावर आली. म्हणजे आयुष्यभर मिठीत ठेवण्याची तयारी आहे हा माझी, तो मिश्किलपणे बोलला. तशी हसली ती. मीत, ती लाडीवाळपणे बोलली. मग सांग, मिठीतच राहायचंय की मग जेवायचंय, त्याने विचारलं. तशी ती लाजून त्याच्याकडे पाहू लागली. जिनू, प्रिन्सेस आणि आशूला पण येऊ द्या, मग जेवू, ती बोलली. अगं ते येतील,
तू जेवून घे आधी, तुला मेडिसिन्स पण घ्यायचे आहेत. चल, तो बोलला. आणि तुम्ही? तिने विचारलं. हो, मी पण जेवतो तुझ्यासोबत, काळजी नको करू, तो हसून बोलला आणि त्याने त्याच्या स्टाफला त्यांचं जेवण वाढायला सांगितलं. रीमा, अगं हे सगळं काय आहे? रामने विचारलं, कारण हॉलमध्ये दागिने घेऊन 10-12 जण उभे होते. काय आहे म्हणजे? फक्त 2 दिवस आहेत आपल्याकडे तयारी करायला, मग आत्तापासूनच कामाला नको का लागायला? रीमा त्यातले दागिने बघत बोलल्या. अगं हो, पण इतके सारे दागिने? तुला माहीत आहे ना जानूला ह्या सगळ्यांची अजिबात आवड नाही आहे, राम बोलले. हो, माहीत आहे मला, म्हणून तिच्यासाठी सगळे डेलिकेट दागिनेच पसंत करणार आहे मी. आणि ती हॉस्पिटलमधून घरी आल्यानंतर तिलाच सांगणार आहे त्यातून सिलेक्ट करायला. पण ऐन वेळेला घाई नको ना, म्हणून आत्ताच बघते. रीमा एक एक दागिना हातात घेऊन तो जानूला कसा दिसेल ह्याचा विचार करत बोलत होत्या. पण रामने मात्र डोक्यावर हात मारला, कारण थोड्या वेळाआधीच ते हॉस्पिटलमधून घरी आले होते आणि रीमांनी मात्र त्यांच्या सराफाला त्यांचं अख्खं दुकान घेऊनच इथे बोलावलं होतं. तुम्ही बघाच, माझी जानू सगळ्यांपेक्षा सुंदर दिसते की नाही, आणि हे लग्न कसं धूमधडाक्यात पार पडते ते, त्यामध्ये कसलीच कसर पडता कामा नये. माझी आरू तर नाही आता आपल्याजवळ, पण माझ्या अमितचं मला लग्न पाहायला मिळेल, ह्यापेक्षा अजून काय आनंदाची गोष्ट असणार आहे माझ्यासाठी, रीमा भरल्या डोळ्यांनी बोलल्या. रीमा, राम त्यांना सावरत होते, तसे पटकन त्यांनी त्यांचे डोळे पुसले. अहो, मी ठीक आहे. चला, अजून खूप कामं बाकी आहेत, गेस्टची लिस्ट पण बनवायची आहे, रीमा बोलल्या. अगं हो, पण आपला स्टाफ करेल सगळं, तू नको इतकी दगदग करूस, राम बोलले. दगदग कसली त्यात? माझ्याच मुलाचं लग्न आहे, तर सगळं मीच बघणार, माझ्या हाताने सगळं करणार, रीमा उत्साहाने बोलल्या. तसे मात्र राम शांत झाले. आता संध्याकाळ झाली होती आणि अमितने त्या तिघांचंही डिस्चार्ज प्रोसिजर पूर्ण करून घेतली होती. जान, निघायचं? त्याने विचारलं. तशी तिने होमध्ये मान हलवली. मग तो त्यांना घेऊन जानूच्या फ्लॅटवर आला. रॉनी सोबत होताच. त्यांना घरी सोडून आता तो जायला निघाला. जान, टेक केअर, तो बोलला आणि त्याने तिच्या कपाळावर किस केला. थांबा ना थोडा वेळ अजून, ती तोंड बारीक करत बोलली. तसं त्याला हसायलाच आलं, म्हणजे आज दुपारपासून तो तिच्या जवळच होता, तरी मॅडमचं मन काही भरलं नव्हतंच. जान, फक्त 3 दिवस राहायचे तुला आता इथे, त्यानंतर तुम्ही सगळे आपल्या घरी असतील. तो हसून बोलला. तशी तिने होमध्ये मान हलवली. आर यू ओके? त्याने विचारलं, कारण अजूनही मॅडमचं तोंड बारीकच होतं. ओके, ती बोलली. रिअली? त्याने हसून विचारलं. तशी तिने लाजून होमध्ये मान हलवली. तसं तो हसला आणि हळूहळू तिच्या ओठांवर झुकला. त्याच्याकडे ओकेची डिमांड केली होती खरी तिने, पण आत्ता मात्र तिची हृदयाची धडधड कायच्या काय वाढली होती. एक तर आज इतक्या वर्षाने तो असा तिला किस करणार होता, त्यामुळे बटरफ्लाय उडू लागले होते पोटात आणि चेहऱ्यावर लज्जेची लालीसुद्धा होती. तो तिच्या चेहऱ्याचं निरीक्षण करत होता. तिचे डोळे बंद होते आणि ती लज्जेची लाली स्पष्ट पाहू शकत होता तो तिच्या चेहऱ्यावरची. खरं तर तिचे ते गुलाबी ओठ पाहूनच त्याच्या मनात पण आलेलं की त्यांना आपल्या ओठांमध्ये बंदिस्त करून मन भरून आस्वाद घ्यावा त्यांचा. पण नाही, त्याने स्वतःला आवरलं आणि तिच्या ओठांच्या बाजूला बरोबर कोपऱ्यावर त्याने आपले ओठ टेकवले आणि किस करून लगेच बाजूला झाला तो. तसे तिने पटकन डोळे उघडले. आता ती त्याच्याकडे एकटक पाहत होती. खुश? त्याने विचारलं. तसं तिने लाजून तिचा चेहरा दोन्ही हाताने लपवून घेतला. जान, किती लाजतेस अगं? आता फक्त 3 दिवस, त्यानंतर तुला माझ्याच जवळ यायचं आहे, तेव्हा काय करशील? त्याने मिश्किलपणे विचारलं. पण ती मात्र लाजून गोरीमोरी झाली होती. त्याचे शब्द तिच्या पोटात गोळा आणत होते. तुम्हाला उशीर होतोय ना? तिने नजर चोरून विचारलं. तसा तो गालातच हसला. म्हणजे कधीपासून त्याला इथे थांबवणारी ती आत्ता मात्र त्याला जायला सांगत होती. आय विल मिस यू स्वीट हार्ट, तो बोलला. तशी ती गालात हसली. मी टू मीत, ती पण हसून बोलली. पप्पा, वी टू मिस यू, प्रिन्सेस मागून येऊन त्याच्या गळ्याला विळखा घालत बोलली. तशी त्याच्या ओठांवर स्माईल आली. नाव ओन्ली 3 days, त्यानंतर आपण सगळे एकत्र राहणार आहोत आपल्या घरी, ओके?
अमित प्रिन्सेसच्या गालावर किस करत बोलला तशी ती खुश झाली. मग सगळ्यांचा निरोप घेऊन तो तिथून निघून गेला. रॉनी, अमितने आवाज दिला. तसं आपल्या बॉसची नजर बघूनच रॉनीला कळलं की आता कुठे जायचंय, म्हणून त्याने गाडी त्या दिशेने वळवली. इथे कुणालला ती शिक्षा देऊन त्याचे पुरते हाल केले होते. शरीरावरच्या त्या जखमा आणि त्यावर आता पाण्यातून त्याला दिलेला तो शॉक त्याचा जीव घ्यायला पुरेसा होता. त्याचे आता फक्त काही श्वास शिल्लक राहिले होते. तो श्वास घेतच होता की अमित तिथे चालत आला आणि त्याचे केस पकडून त्याचा चेहरा त्याने वर केला. तसा कुणाल केविलवाण्या नजरेने त्याच्याकडे पाहू लागला होता, पण अमितला मात्र त्याची अजिबात दया आली नाही. काय रे, बघितलंत ह्या अमित राज्याध्यक्षाची पंगा घेण्याचा परिणाम? माझ्या जानला स्पर्श केला होतास ना तू? तिच्यासोबत इतकं वाईट वागला होतास, माझ्या मित्राला मारलंस. तुझ्या सर्व पापांची बेरीज जरी केली ना तरी त्या सर्वांसमोर ही शिक्षा नथिंग आहे. पण असो, आता तुझे श्वास संपल्यानंतर देव तुला जी शिक्षा देईल ती देईल, पण तुझ्या पापाची तुला जी शिक्षा मला योग्य वाटली ती मी दिली. अमित रागात बोलला आणि त्याने त्याचे केस सोडून दिले. तुझ्या बापाला पण इथेच आणलंय, अजून त्याचा पण हिशोब पूर्ण करायचा आहे. आलोच, असं म्हणत अमित तिथून निघाला आणि इथे कुणालने मात्र एक सुस्कारा सोडला, कारण आत्ता काही अमितच्या हातून आपण सुटत नाही ह्याची पूर्ण खात्री पटली होती त्याला. इथे मोहन आणि नयना एकमेकांचा हात पकडून बसले होते. तोच त्यांना बुटांचा आवाज आला तसं त्यांनी त्या दिशेने पाहिलं आणि त्यांना अमित चालत येताना दिसला. अमित, प्लीज आम्हाला इथून बाहेर काढ, जीव गुदमरतोय आमचा, आम्हाला नाही मरायचंय. प्लीज, श्वास घ्यायला त्रास होतो, त्या गॅसचा वास पण किती घाण येतो. प्लीज आम्हाला सोडून दे. नैना घाईघाईत येऊन अमितच्या पायांवर पडली होती, पण अमितच्या चेहऱ्यावरची एक रेषसुद्धा हलली नव्हती. आत्ता त्रास होतोय का तुम्हाला? तेव्हा तुमची ह्युमॅनिटी कुठे गेली होती? जेव्हा माझ्या मुलांना आणि बायकोला त्या एवढ्याशा खोलीत कोंडून ठेवलं होतं, उपाशी ठेवलं होतं, तेव्हा त्या चिमुकल्यांची दया नव्हती का आली तुम्हाला? अमितने रागात विचारलं, पण ह्याचं उत्तर मात्र त्या दोघांकडेही नव्हतं. बोल ना मोहन, आता का दातखिळी बसली तुझी? अमितने रागात विचारलं. पण मोहन मात्र शांतच होता. त्याच्या डोक्यात सध्या काय शिजत होतं ह्याचा अजिबात पत्ता लागत नव्हता, ना नैनाला आणि नाही अमितला. तू माझ्यासोबत कितीही वाईट वागला असला ना तरी तुझ्या आणि त्याच्या मरणाच्या आधी एकदा मी तुला तुझ्या मुलाचं दर्शन दाखवेलच, तेवढी माणुसकी नक्की आहे माझ्यात. अमित बोलला तसा मोहन त्याच्याकडे पाहू लागला. रॉनी, अमितने आवाज दिला. येस बॉस, असं म्हणत रॉनीने प्रोजेक्टरच्या मदतीने समोरच्या भिंतीवर एक व्हिडिओ सुरू केला आणि तो व्हिडिओ बघूनच मोहनच्या हातापायातलं त्राण निघून गेलं. डोळे अश्रूंनी भरले, कारण त्या व्हिडिओमध्ये कुणालसोबत काय काय करत होते ते सर्व दिसत होतं आणि कुणाल आता त्याचे शेवटचे श्वास मोजतोय हे स्पष्ट दिसत होतं. माझ्या मुलाला सोडून दे अमित, मोहन बोलला. ना तुझा मुलगा सुटणार आणि नाही तुम्ही दोघे, अमित रागीट स्वरात बोलला. तसा मोहनने एक दीर्घ श्वास घेतला. अमित, मला तुला काहीतरी सांगायचं आहे, मोहन बोलला. आता काय सांगायचं बाकी राहिलंय? अमितने विचारलं. मी तुला अशी एक गोष्ट सांगणार आहे की जी ऐकून तुला खूप मोठा शॉक लागणार आहे, मोहन बोलला. तसा अमित त्याच्याकडे रागाने पाहू लागला. तुझी नाटकं बंद कर मोहन, आता तू काहीही केलंस तरी तुला जिवंत सोडत नसतो मी, अमित रागात बोलला. सोडावं लागेल अमित, फक्त मलाच काय, माझ्या मुलाला आणि बायकोला सुद्धा तुला सोडावं लागेल आणि तू सोडशीलही, 100% खात्री आहे मला, मोहन दात विचकत म्हणाला. तसा अमित त्याच्याकडे रागाने पाहू लागला. आणि असं का करेन मी? अमितने विचारलं. करशील, तुला करावंच लागेल अमित, कारण आमच्या मरणापेक्षा तुझं तुझ्या बहिणीवर असणारं प्रेम नक्कीच जास्त असेल. नाही, मोहन बोलला. पण त्याचं ऐकून इथे अमित मात्र शॉक झाला होता. म्हणजे? अमितने आश्चर्याने विचारलं. म्हणजे हेच की तुझी बहीण आराध्या अजूनही जिवंत आहे, मोहन बोलला. तसा अमित मात्र खाली बसून पडला. तो स्तब्ध झाला होता मोहनचे ते शब्द ऐकून. प्रिन्सेस? त्याच्या डोळ्यात आता अश्रू जमा झाले होते. तर मित्रमैत्रिणींनो, आजचा भाग तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये सांगा आणि जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची घंटी नक्की दाबा.
चला तर भेटूया आपल्या पुढच्या भागात. तोपर्यंत धन्यवाद.